चारही पुरुषार्थ प्राप्त करून देऊन काळी काळाची भीती घालविणारा अखंड असणारा मुखामध्ये शिवनामस्मरणाचा फायदा काय असतो? ठीक आहे, कीर्तनकारांनी म्हणावं लागतं माझं वेडोवाकडं बोल नाही, माझं वेडोवाकडं बोलणे तुम्ही मान्य करून घ्या. पण खरंच वेडोवाकडं बोल नव्हतं का? अहो असा अभंग बड्या बड्याला शिकून आलेला सुटत नाही. प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक चरणाचा, प्रत्येक कडव्याचा अर्थ योग्य पद्धतीनं सांगणं, या गोष्टीला शास्त्रीय संज्ञेमध्ये अंतःकरण कृपा झाल्याशिवाय घडत नाही. पहिली कृपा सद्गुरूची असते, दुसरी कृपा शास्त्राची असते, ग्रंथांची, वाङ्मयाची, आणि तिसरी कृपा अंतःकरणाची असते. हे अंतःकरणापासून निघालेले शब्द आहे, म्हणून सुश्राव्य आपल्याला ऐकायला मिळाले. असं सर्व पुन्हा पुन्हा घडावं असं वाटतं. आणि म्हणूनच भाग्यश्रीचं कीर्तन आम्हाला भावतं. सगळ्या वडगावांना आवडतं. वडगाव त्याचं माहेर आहे, आणि की नाही, माहेरामध्ये आनंदानं कीर्तन करणं हे कौशल्य आहे. धन्यवाद. अशीच आपली प्रगती होत राहो आणि आपली उन्नती शिगेला पोहोचो अशी प्रार्थना करतो. पहिल्यांदा त्यांचा सत्कार करतो आणि नंतर स्वच्छतेकडे वळून आरती करतो. सांगितलं सूर्यकांत पिशवी, शाल, नारळ, पाकिटा पंचपाळी करे हो. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. नमः पार्वती पते शिव हर महादेव. प्यारे भक्ति हैं बोल ले